शेतकरी मित्रांनो नमस्कार। रात्रीचे 11:30 वाजलेत आणि इकडे नगर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्यामुळे आज रात्री आपण मकेला पाणी देत आहोत। तर बघू शकता आपण मकेचा प्लॉट फक्त एकच इको फंगीबीची फवारणी घेतलेली आहे याच्यावरती आणि एक डीकेसीचे NPK असेल, ट्रायकोडर्मा मायकोरायझा आणि OWDC एक आळवणी केलेली आहे। तर यामध्ये पहा तुम्ही जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे मकेवरती। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे, आपणही डिकोसीचे सगळे प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये वापरावे आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल याचे नियोजन करावे। तसेच आपण रासायनिक खतं किंवा पेस्टिसाइड वापरतो, त्यामुळे किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव खूप येत असतो। तर आपण डिकोसीचे प्रोडक्ट वापरून किंवा दशपर्णी अर्क असेल, फिश ऑइल असेल, असे इतर निविष्ठा घरच्या घरी बनवून OWDC मध्ये तर आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करावे आणि अशा प्रकारे आपणही रिझल्ट घेऊ शकतो। आता मी गेल्या 10-11 वर्षापासून वेस्टडी कंपोझरमध्येच सर्व निविष्ठा बनवत आहे आणि त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त मिळालेले आहे मला। आणि आता हा पहिल्यांदा मकेचा प्लॉट घेतलेला आहे, तर खूप जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळालेले आहे मकेवरती। पण फक्त एक फवारणीमध्ये पूर्ण आळी कंट्रोल आहे। इको फंगीबी बनवताना स्वच्छ पाणी घ्यावे। इको फंगीबीचा मदर कल्चर तयार करून पुढं आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्या प्रकारे आपण बनवू शकता। तर अशा प्रकारे मला रिझल्ट मिळालेले आहे, आपल्यालाही मिळतील माझी अशी अपेक्षा आहे। आपण डीकेसीच्या प्रोडक्टचा आपल्या शेतामध्ये वापर करून सेंद्रिय कर्ब वाढवा। आपला हा प्लॉट आहे, तर बघू शकता आपण रात्रीच्या वेळेस व्हिडिओ काढला आहे।